तर कुत्रा का नियम आहे त्याचा. कीर्तन म्हणलं की कुत्रं येते का लोकांनी म्हणून नये तुझ्या कीर्तनाला कुत्रं तर येते का. सगळ्याला तुम्हाला बरोबर का घेतलं पुढं योगायोग येतो न येतो. मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगा आहे. एक दोन गावचा नवा 40 वर्षाचा अनुभव आहे कळला का. म्हणून करता माझी माणसं वारकरी माणसं एवढं वय झाले पण बोट किती टाईट आहे बघा. हो बोलायचं काम नाही देखते राहना टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. परमार्थ करता बोटच टाईट पाहिजे व देणगी द्यायला टाळ वाजवायला पक वाजवायला बोट टाईट असावी पण बोट कुठं घालून हे कीर्तनकार सगळीच वारे. हा फक्त कीर्तन करताना बाह्या सावरू नका मारता काय पकवायला. सकाळाच येते आहे अधिकार. कीर्तन म्हणजे तरी काय सततम कीर्तयंतो मा यततंत शद्रवर्ता नमशंतीच्या मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आज तुम्ही आम्ही मराठी भाषिकांनी महाराष्ट्रातल्या माणसाने भजन कोणाचं करावं या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा उंची नाही. मी बऱ्याच वेळा जी टॅकीजवर गेलो आणि यूट्यूबवर द्या प्रत्येक ड्रायव्हरना गंजडी सुद्धा ओळखी त्याची यूट्यूबवर तुमचं कीर्तन आहे म्हणलं आहे. कीर्तन त्याच्यासाठीच आहे हो गंजडी सुधारायसाठी. चांगली काय ती चांगलीच असते ती ना. म्हणून करता जीवनामध्ये अहो माझा किती थाट आहे माईकच्या स्टँड एवढी सुद्धा उंची नाही आहे की नाही. ती स्टँड सुद्धा गोड दिसत नाही कुठलं त्या औषधाचं काय म्हणून स्टँड केलं कोणाच ठाऊक. एक गाव कसलं कसाना रस्ता चांगला असावा माणसं कसली बी असू द्या भक्तिमार्ग चांगला आहे भक्तिपंत चांगला आहे. भक्तिपंत भाऊ सोपा पुण्य नगले या पापा जाणे येणे खेपा येण्याची त्याच्यासाठी आहे बाबा. आणि म्हणून माझा थाट आहे घरात एक वारकरी असावा. किती एक 3 पिढ्याचा उद्धार होतो. आणि पूर्ण घर जर वारकरी असेल 40 पिढ्याचा उद्धार होतो. कीर्तन गोड करावं सगळ्या जीवाचा उद्धार करण्याकरता कीर्तन आहे लक्षात घ्या. स्पीकर लावायचं काय कारण आहे स्पीकरवाला इतका गोड आहे हे बोलायचं काम नाही नाही तर गावगाव स्पीकरच्या साधनं चांगली पाहिजेत साधनं कळली पाहिजेत. त्या मुरुडच्या पिठीवाल्याला म्हणलं स्वर दे ती म्हणला किती देऊ मी म्हणलं काळी 2. त्यानं दोन्ही बी पट्या उपशिदान माझ्याकडे फेकल्या. पट्या फेकते ती वर काय पाण्या पट्यात दाबते ती वाज आहे लक्षात घ्या. फक्त सप्त्यातल्या पट्या दाबून विठ्ठल काय लोकाला वाटतं हे आंबट कशाला आणलंय आंबट नव्हं उजळा वय आलं वाटण खरा खोटाने वाढ परमार्थ महाधन. तुम्ही एकदा रामकृष्ण हरी माना. वाल्यात जास्त वेळा वाल्यानं तप केलंच नाही हो एकदाचा राम म्हणला. पण किती वर्ष बसून म्हणला 12 वर्ष. माझ्या असणाऱ्या या कीर्तनाला मराठी इंटरनेट महाराष्ट्र यूट्यूब अधिकांशी जिथं मराठी इंटरनेट आहे तिथं का पोचलो माझ्या वाणीचं तप. अजून बी काही लोक मला धराय बघते ती अजून गुडघं चांगलं आहे. तो काय लोक म्हणते ते मोबाईलमध्ये दिसतो मला चांगलं वाईट कधी बघितलंच नाही त्यामुळं चांगलं दिसतं. एकनाथ महाराजांनी गाढवाला गंगा पाजली का एकनाथ महाराजाच्या अंतकरणामध्ये महादेव होता मनात महादेव होता गाढवात महादेव दिसला आहे की नाही. आणि बाकीची त्याला म्हणजे कळतं का काय कुठनं पाणी आणलंय गाढवाला त्यांच्या मनात काय होतं तुमच्या तुम्ही बघा. विठ्ठल या क्षणी कीर्तनाला भजनाला देवपूजाला अन्नदान करताना तुमच्या मनात काय आहे तुम्हाला सांगू का. विरोधाभास आहे. कीर्तनकार गुरुजीन देवाचा पुजारी लेकरं चांगली असतेली ह्याची खात्री नाही. का देवपूजा करतोय पण मनात काय चाललंय
कीर्तन करतोय पण मनात काय चाललंय आहे नाही, भजन करतोय पण मनात काय चाललंय, वर्गात शिकवतोय पण मनात काय झालं, त्याचा परिणाम आपल्या घरी होत असतो. लक्षात घ्या. आमच्या घरी सफरचंद डाळिंब चिकू नव्हतं, द्राक्ष नव्हत्या, कलिंगड नव्हतं, पपई नव्हती, केळं नव्हती, पैसे नसल्यामुळं मी आठवड्याच्या बाजाराला काय करीत होतो, 5-6 किलो तांबडी टमाटी घरी न्यायची, तांबडी, आणि रोज माझ्या बायकोच्या पुढं धरायची. परिणाम असा झाला, दोन्ही बी पुरी मला तसल्या लाल बडक झाल्या. तिसऱ्या वेळेला आमच्या बायकोनं बारीक खोड केली, काळाच्या करून पिली. माझं पोरग काळा यावं. कसा परिणाम होत नाही, परिणामच व्हायला पाहिजे. किती तरुण मंडळ आले आहो, किती महिला मंडळ आले, लक्षात घ्या. आणि परमार्थाचं मराठवाड्याला वरदानात टाळी वाजवा तुमच्याबद्दल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठं आहे आणि कुठं नाही, पण आज सांगतो तुम्हाला, मराठवाड्यामध्ये देखणं पण कमी, जमिनी साध्या, तळी कमी, कारखाना इंडस्ट्री कमी, आणि होतं ती नेतं बी गेलं हवं. वैकुंठवासी विलासराव गेले, वैकुंठवासी गोपीनाथराव गेले हवं, आहे की नाही. हे माणसं गेले हवं, मराठवाडा उघडा पडतो का काय वाटायला. कोणीतरी तयार व्हावं, आपलं भांडणारं असावं. लक्षात घ्या. हां, हे कशासाठी सांगतो, परमार्थ उगं होत नाही, अनुभवानं होतो. पूर्वी गॅस नव्हता, चुली होत्या. अजून बी काही लोकांच्या घरी चुली जायच्या, गॅस नव्हता. बायका काय करायच्या, भाकरी काथवटीमध्ये थापटायच्या, भाकरी तव्यात टाकायच्या, भाकरी गरम झाली की या बायका ती भाकरी चुलीला लावायच्या. काय भाकर फुगत होती आवं. आता उलटं झालंय, भाकर करणारीच फुगती. म्हणून नवरची पडावणी झालं. तुम्हाला पकवा देतो, आधी या तुम्ही, तुम्हाला पिटी त्या आधी येऊन बसा. वा, निवांत येतो, माझ्या पाया पडला का मी खरं ती बोलणार. आहे का. हनुमंतरायाचं दर्शन का घ्यावं. रामायणामध्ये सुग्रीव हा सूर्याचा मुलगा, वाली हा इंद्राचा मुलगा. रामायणामध्ये सूर्याचा मुलगा असणारा सुग्रीव वाचला, आहे की नाही, आणि इंद्राचा मुलगा वाली मरण पावला. महाभारतामध्ये सूर्याचा मुलगा कर्ण होता, इंद्राचा मुलगा अर्जुन होता. अर्जुन वाचला आणि कर्ण मेला. असं का झालं. हनुमंतराय ज्याच्या बाजूला आहे तो वाचतो बघा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शरण शरण जी हनुमंता तुम्हाला समाधान व्हावं. तुमचा चेहरा कसा या असू द्या, रंग कसला या असू द्या, गुणवान असावं. आमची बायको म्हणते गल्लीत, आमचा नवरा बुटकाय पण गुणवान आहे. आमची बायको गल्लीत काय म्हणते, नवरा आमचा बुटकाय पण गुणवान आहे. आणि माणसानं गुणवान असावं. व मी गुणवान असल्यामुळं कीर्तनाचं रंगत येते. जगात कोणाचा आशीर्वाद लागतो का मला माहीत नाही, पण बायकोचा लागतो. टाळी वाजवा महिला मंडळ. बायकोचा आशीर्वादच लागतो, त्याशिवाय नवरा सुधरत नाही. सावित्रीनं सत्यवानाला सोडून आणलं, आहे की नाही. क्रांती ज्योत महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंनी नवऱ्याला साथ दिली. या मुली शिकायला लागल्या. 250 एकर जमीन महात्मा ज्योतिबा फुलेंनी दान केली, तेव्हा ही महिला मंडळ शिकायला लागलं. एका सावित्रीनं सत्यवान सोडवून आणला, अग्नी. हा, एका जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज तयार केले, राजे तयार केले. एका जिजाऊन संत तुकाराम दिले. हे तुमचं उपकार आहे, लक्षात घ्या. मी एवढा टळाटळा बोलतो का, माझ्या आईचं दूध चांगलं होतं. हा, अलीकडच्या बायकाला वजनदार लेकरच होई नाही ती. सगळी लेकरं काचत रोपडं जात्या मल्चिंग पेपरमध्ये. या महिला मंडळ पाया पडवं तुमच्या. तुम्हाला मूल होणार आहे मंडळावर घरात काय काय भरपूर खावावं. तुम्ही काय करता, कुरकर खाता आणि कार्टून बघता, टिडिडिक टिडिडिक टिडिक.
लेकरं बी तसलीच होती ती. एका बाईला 2 किलोचं काय लिकरून नीट होईना. सकाळी फोन आला मला, हॅलो मॅडम काय लक्ष्मी बाळातीन झाली. मॅडम बरं बरं काय झालं म्हणलं मुलगा. मॅडम किती ग्रॅम भरला. ती म्हणली 950 ग्रॅम. आणि एवढं वजन आहे त्याचं नाव छत्रपती ठेवायचं वय. अरे वजन पाहिजे रे शब्दात बोलण्यात करण्यात, नाही तर देखणेपणा तरी पाहिजे. आता भागवतकाराकडे बघा किती देखणं आहे. दोन्ही पकवाजाकडे बघा. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. हा आपलं कीर्तन कसं आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. मी टिवल्या बोल्या करत नाही, गप्पा हानीत नाही. हां मागायचंच असतं तर गावातनं सांगितलं असतं 21,000 रेंट द्या. ही म्हणले 11 देता या मग आलंय. काय मागवतो मला. हा तुम्ही आणि माझं वैशिष्ट्य आहे, महिला मंडळावर बी फोटो मारे बाबा. नाही तर त्या म्हणते त्या तुझंच गावून गेला नाचून आम्ही कुठं आहो. कारण त्यांची वर्गणी जी आदा यात आहे ना, हां तुमची जास्त आहे. हो कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. मी धन्य झालो, मी माळकरी झालो, भजनकार आलो, कीर्तनकार झालो, प्रवचनकार झालो, महंत झालो, भागवतकार, रामायण निरूपणकार झालो महाराज. मी आज देव झालो महाराज, है की नाही. भागवत कथा, कीर्तनकार, रामायण निरूपणकार, है की नाही. खूप झाले या हिंदुस्थानामध्ये, खूप झाले महाराज, है की नाही. थोड्याफार चुका होत असतात. मनुष्यनाम एव्हरी पर्सन हॅव रिस्पॉन्सिबल फॉर द मिस्टेक्स. प्रत्येक माणूस काही ना काय चुकीला, पिटीवाला चुकतो. आता काही पकवाजाचं डोकंच बिघडलंय. मला कीर्तन व्हायच्या आधी ती माणूस म्हणला नीट सांगायचं कीर्तन, नाही तर असा गाठून मारीन मला म्हणते. ती काय होऊन बोलत नाही. मग मला घर मालकानं सांगितलं थोडं बोलत बोलत क्रॉस बोलतोय तर मनावर घेऊ नका, पण पकवायचे आहे. कीर्तनकार बिघडला हो का. जगात जे चाललंय ते सहन होईना बुद्धीला. हा जगात जे चालू आहे ना, आपण पडतो माळकरी जुनं, आधीकडं नवीनच निघालं आहो, है की नाही. नीट मानायचं नाही, नीट करायचं नाही महाराज. कितीतरी साहित्य आहे, कितीतरी गवळणी आहेत, विरळणी आहेत. हा कितीतरी वारुड आहेत. ती गाय ना तुम्ही दुसरंच गाताव तुम्ही. बरं गाई ना का गवळणी किती गोड आहेत. राधे तुला पोसतो गोंगडीवाला, राधे तुला पोसतो गोंगडीवाला, है की नाही. सावळे परब्रह्म आवडे म्हणे मन राणी वाघर. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. 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 देव एका पायाने लंगडा, 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 देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. 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 अरे अशा गवळणी म्हणा गाव जागा राहील तुमच्या गवळणी ऐकायला. आणि तुम्ही आता जी गवळण म्हणता दुधात नाही पाणी तुवत गळेबाने कुठली गवळण काढली रे हुडकून. गवळणी त्या म्हणा अभंग ते म्हणा. आमच्याकडे एक भाजनी आहे, पिटी घेतो आवाज गोड आहे. अरे अरे मानसा तू एवढा मी तुझं नरड दाबाव म्हणून. कुठला काढलाय अभंगी हुडकून.
काय तर म्हणता होय. अरे ती पोट भरायसाठी रस्त्याने गाणी म्हणतात, भजनात गाणी म्हणू नये हो. हां ती गाणं म्हणावं की माणसाला फ्रेशनेसपणा येईल, ते गाणं म्हणावं, अंगावरती रोमांच उभा राहिले पाहिजे. 1940-42ला एक हिंदीत गाणं होतं सरपंच साहेब, तुम्ही सुद्धा ऐकलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, मी ऐकलं. मला सिनेमा काय माहीत नाही पण गाणं गोड आहे. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. प्रिय मला ये इथली माती, प्रिय मला ये इथले प्रिय मला हे सुभाषबाब, प्रिय मला हे महात्मा गांधी. जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना रागी हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. 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 देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद. जय हिंद. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज जय. कीर्तनकारानं वातावरण तयार करावं. हा काय कीर्तन मी वाचतोय, डोळ्यात पाणी आणणारं कीर्तन, काय कारण आहे? ही घरनं रडून आलेली असते ती, आणि पुन्हा इथं त्यांना रडवायचं. मी रडवीत नाही. श्रोत्याचे प्रकार 4: गाते पाते चतुर्य आणि विनोदी. अगदी हा त्यातला मी आहे हो. मी विनोद करतो पण फालतूपणा करीत नाही. माझा देव फालतू नाही, माझं पुराण फालतू नाही, माझा पांडुरंग फालतू नाही, माझे औषेकर महाराज फालतू नाहीत, कानेगावकर महाराज, मारुती महाराज फालतू नाहीत, आणि मारुती महाराज दस्तापूरकर फालतू नव्हते. लक्षात घ्या, आम्ही सुद्धा फालतू नाही. आम्ही कीर्तन करणार वाडावया सुख भक्तिभाव धर्म. आणि इथं यायचं वाडावया सुख भक्तिभाव. देअर इज नो पॅकेज फॉर दी सॅटिस्फॅक्शन. देअर इज नो लिक्विड फॉर द सॅटिस्फॅक्शन. देअर इज नो टॅबलेट्स फॉर द सॅटिस्फॅक्शन. गोळी नाही, पातळ औषध नाही, पाकिट नाही, अनुदान नाही. समाधान लाभायचं असेल तर वारकरीच व्हावं लागल. हो वारकरी. पैसे पाहिजे असतील तर बायकोला सांभाळावं लागल. बघा काय करतात ज्याची त्यानं ठरवा. कारण मला 74 वय आहे, तरीसुद्धा मला बायकोच्या दिवसात 3 वेळा उचक्या लागते. त्या बायकोची उचकी लागली तरच नवरा, आणि मावळ्याची उचकी लागली तरच शिवाजी. विठ्ठल कंठीरा हो नाम. उचकी कधी लागते? नाव घेतल्यावर. कंठीरा हो नाम अंगी भरून या प्रेम. आपल्या छाती आणि डोकं ह्याच्यामध्ये कंठ आहे. आपल्या तोंडात जी घसा आहे ती गिळायसाठी आहे. घसा आहे ना, घसा तो गिळायसाठी आहे. कंठ भजनासाठी आहे, आणि नरड दाबायसाठी आहे. नरड नसावं, कंठ असावं. लता मंगेशकर जाऊन 1 वर्ष 1 महिना झाला. गेल्या महिन्यात श्राद्ध झालं. सारेगमप मदनिसा 7 स्वरांनी लता मंगेशकरला आई म्हणला. आई म्हणला आई. अरे लता मंगेशकर गेल्यानंतर 2-3 महिने जर टी व्ही बघितला, रिमोट दाबला की टी व्हीवर चित्र याचं लता स्वरांजली. लता स्वरांजलीने एकच गाणं पहिलं लागायचं. मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी वाहतं, गुलाब जाई जुगी मोगरा फुलवित, सावळा बंदोराया साजिरी वैणी बाय. आता ड्रीप हातरल्यामुळं वहिनी शेतात जात नाही, आणि भावा उशाला हा मानेला. काय गाव ड्रीप आली आहे बघा. अरा नमुनाच बघा. लाईट आली, वा हां लाईट आली की ती मोटरीचा ऑटो खाली पडतो, आणि मग ती ड्रीप चाल. काय ड्रीप.
सगळी कुत्री वाव वाव करते. हो ही रानातल्या शेतातल्या पाण्यात झालं. गावात तर ह्याच्यापेक्षा ही चित्र आहे. गावगाव पाण्याच्या टाक्या त्या नळ आहे तर स्टँड पोस्ट आहे तो. पण पाण्याच्या टाकी बसला वाल खाली केला काय लोकांच्या घरातल्या नळाला पाणी जातं आणि काय लोकांच्या घरातल्या नळाला फक्त हवा. आणि हे मेंबर म्हणजे तर पाणीपट्टी भरा ज्ञान भरतो पण पाणी येत नाही. हवा इत्या का नाही बुवा. तुम्हाला हवा सोडासाठी निवडून दिलं. पाणी द्या र. महिला मंडळ तुमची माफी मागून सांगतो तुम्हाला. आताची आई लेकराला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं 90 सालापासून काय चालू केली अंगणवाडी. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे म्हणतात. शेळ्या राखलेल्या परवडल्या काय. त्या अंगणवाडीची लेकरावं चटी निष्ठालेली नाकात बोट हातात भाताचा डबा. आणि त्या अंगणवाडीच्या बाईला पगार बी नाही हो. एक सांगतो जीवन सुधारायचं असेल आई मजबूत पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे. एकच शिवाजी एकच संभाजी. जिथं मराठी भाषिक असेल जय भवानी जय शिवाजी म्हणलाच पाहिजे. यावर्षी किती सुंदर शिवजयंती झाल्या. 41 कीर्तन केली बघा विठ्ठल.